नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिम्युल्स ऑफ टेक्नॉलॉजी सिम्युलेटिंग सक्सेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या या रोबोडीकेच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक कन्व्हेअर बेल्ट जो आहे तो कशा पद्धतीने आपण रोबोडीके सॉफ्टवेअरमध्ये त्याचा वापर करू शकतो. तर त्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण रोबोडीके सॉफ्टवेअर जे आहे ते उघडणार आहोत. तर अशा पद्धतीचा आपला रोबोडीके सॉफ्टवेअरचा इंटरफेस आहे. तर आता कन्व्हेअर बेल्ट वापरण्याआधी आपल्याला कन्व्हेअर बेल्ट जो आहे तो इथे ओपन करावा लागेल. तर त्यासाठी सर्वात आधी आपण ओपन रोबोट लायब्ररी ह्याच्यावर क्लिक करणार आहोत. ओपन रोबोट लायब्ररी क्लिक केल्यानंतर आपण इथे रोबोट्स बघू शकतो. त्याच्या बाजूला ॲक्सेस, मग टूल्स आणि ऑब्जेक्ट्स. तर आपल्याला आता सर्वात पहिल्यांदा ऑब्जेक्ट्समध्ये जायचं आहे आणि इथे आपल्याला सर्च करायचं आहे कन्व्हेअर म्हणून. कन्व्हेअर आपल्याला इथे सर्च करायचं. तर आपण बघू शकतो आपल्याकडे इथे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे कन्व्हेअर जे आहेत ते आलेले आहेत समोर. त्यापैकी आपण कुठल्याही एक कन्व्हेअर चूज करू शकतो. आत्ता मी जो आहे तो हा वाला कन्व्हेअर चूज करतोय. आपण एकदाच सिंगल क्लिक करायचं आहे. त्याच्याने एक सिंगल कन्व्हेअर जो आहे तो आपल्या सॉफ्टवेअरमध्ये इथे आलेला असेल आणि आपण याला वेगवेगळ्या व्ह्यूइंग अँगल्सने बघू शकतो की हा कशा प्रकारचा एक कन्व्हेअर बेल्ट जो आहे तो इथे आलेला आहे. आता यावरती आपल्याला बॉक्स ठेवून दाखवायचा आहे की तो बॉक्स कशा पद्धतीने कन्व्हेअर सोबत मूव्ह होतो. तर त्यासाठी आपल्याला इथे आता एक बॉक्स आणावा लागेल. तर बॉक्स इथे आणण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा ओपन रोबोट लायब्ररीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे आणि इथे सर्च बारमध्ये बॉक्स असं सर्च करायचं आहे आणि आपण आता त्याला ओपन म्हणूयात. त्यानंतर आपण काय करणार आहोत की कोणताही एक बॉक्स जो आहे तो आपण इथे सिलेक्ट करूयात आणि त्याला एकदाच ओपन क्लिक म्हणूयात. त्यानंतर आपण आपल्या रोबोट लायब्ररीमध्ये बघू शकतो तो बॉक्स इथे आलेला आहे. पण जसं की आपण आधी सुद्धा चर्चा केली की बॉक्स किंवा जी काही नवीन गोष्ट आहे ती रोबोटच्या ह्या इमॅजिनरी ओरिजिन पॉईंट जो आहे तिथे आलेला असतो. सो आपण जेव्हा व्ह्यूइंग अँगल चेंज करू, माऊसचं जे बटन आहे राईट किंवा लेफ्ट ते एक सिंगल बटन दाबून माऊसला मूव्ह करायचं. मग आपण बघू शकतो व्ह्यूइंग अँगल चेंज केल्यावरती की बॉक्स जो आहे तो आपल्या इथे खाली आलेला आहे. म्हणजे ही जी लाईन आहे हा या सॉफ्टवेअरचा ओरिजिन पॉईंट आहे. सो आता आपण बॉक्सवरती डबल क्लिक करणार. त्यानंतर ऑब्जेक्ट डिटेल्सचा हा एक असा पॅनल आपल्यासमोर ओपन झालेला आहे. आधी आपल्याला बॉक्सला वरती घेऊन यायचं आहे हाईटमध्ये. मग आपण झेड कोऑर्डिनेट जे आहे त्याच्यावरती एक सिंगल क्लिक करणार आणि जसा इथे ब्लिंकिंग कर्सर चालू होईल दिसायला, त्यानंतर आपण कर्सरच्या मदतीने पुढे मागे केल्यावरती बॉक्स सुद्धा वर किंवा खाली होतो. अशा पद्धतीने ॲडजस्ट करत करत आपल्याला बॉक्सला जे आहे ते वरती घेऊन यायचं आहे आणि ऑलमोस्ट सरफेसला टच्ड आहे असं दिसेल, असं असताना त्याला सोडून द्यायचं आहे. आता आपण बघू शकतो की आपला बॉक्स जो आहे तो ऑलमोस्ट सरफेसला टच झालेला आहे आणि अशा पद्धतीने आपण आता ते सोडून देऊ शकतो. आणि बॉक्स आपल्या लायब्ररीमध्ये आला आहे का नाही हे बघण्यासाठी हा जो ट्री आहे इथे बघायचा आहे. इथे सुद्धा बॉक्स असं लिहून आलं असेल म्हणजे तो बॉक्स आलेला आहे. फक्त आपल्याला व्ह्यूइंग अँगल्स चेंज करून बघायचं आहे की तो कुठे ओरिजिनवरती वगैरे असतोय आणि त्यामुळे आपल्याला दिसत नाहीये. आता इथे आपला बॉक्स आलेला आहे. त्यानंतर आपण हा पॅनल जो आहे हा बंद करूयात. आता बॉक्सला कन्व्हेअर सोबत अटॅच करण्यासाठी आपल्या माऊसचं जे लेफ्ट साईडचं बटन आहे ते बॉक्सवरती आणून दाबून ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याला आपण आता बटन दाबलेलं असतानाच बॉक्सवरती असताना लेफ्ट साईडचं बटन दाबून ठेवायचं आणि आता आपण ती फाईल सिलेक्ट केलेली आहे आणि आपण ती फाईल आता मूव्ह करू शकतो. तर आपण जसं ही फाईल आता सिलेक्ट करून बाजूला केली तशी हे जे कन्व्हेअर बेल्ट वाईड 2 मीटर म्हणून आहे, जिथे आपल्याला 2 गिअर्स जे आहेत ते एकमेकांमध्ये फिरताना दिसतात, त्यामध्ये ह्या फाईलला आपल्याला टाकून द्यायचं आहे की आपण ती फाईल पिक करून त्याच्या आतमध्ये टाकल्यासारखं माऊसने आणि कन्व्हेअर बेल्टवर आल्यानंतर ते बटन सोडून द्यायचे की ही जी बॉक्सची फाईल आहे ही कन्व्हेअर बेल्टला अटॅच झालेली आहे. आता आपण बघू शकतो. आता आपल्याला ह्याचं सिम्युलेशन बघण्यासाठी हे जे कन्व्हेअर बेल्ट आहे जिथे आपल्याला 2 गिअर्स एकमेकांसोबत फिरताना दिसतात त्याच्यावरती आपल्याला माऊसच्या लेफ्ट साईडच्या बटनने डबल क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीचा एक कन्व्हेअर बेल्टचा जो पॅनल आहे तो इथे ओपन झालेला आहे आणि आपला बॉक्स सुद्धा जो आहे तो ह्या कन्व्हेअर बेल्ट सोबत आता अटॅच झालेला आहे. तर आपण झूम इन करूयात आणि आता हे जे इथे D1 आहे यावरती सुद्धा एक सिंगल प्रेस करायचा. त्यानंतर आपल्याला एक ब्लिंकिंग कर्सर दिसेल आणि आता आपला जो माऊस आहे त्याचा जो कर्सर आहे तो आपण पुढे किंवा मागे रोटेट करूयात आणि आपण बघू शकतो की आपला जो कन्व्हेअर बेल्ट आहे त्याची मूव्हमेंट होतीये, तशाच पद्धतीने बॉक्सची सुद्धा मूव्हमेंट होत आहे आणि अशा पद्धतीने आपण कन्व्हेअर बेल्टचा जो वापर आहे तो सुद्धा आपल्या एक्सपेरिमेंट्समध्ये करू शकतो. आणि जसं मी कर्सरला मूव्ह करेल तशाच पद्धतीने कन्व्हेअर बेल्ट पण हलतोय आणि त्या कन्व्हेअर बेल्टवरती ठेवलेला बॉक्स जो आहे तो सुद्धा मूव्ह होतोय. तर आता कन्व्हेअर बेल्टवरनं असे एक्सपेरिमेंट्स आपण पिक अँड प्लेसचे करू शकता, ज्यामध्ये इथे आपला रोबोट उभा आहे. तो बॉक्स जमिनीवरनं उचलतो
कन्व्हेअर बेल्टवरती ठेवतो. त्यानंतर कन्व्हेअर बेल्ट त्याला रोटेट करत करत किंवा सरकवत सरकवत कन्व्हेअर बेल्टचा जो दुसरा एंड आहे तिकडपर्यंत घेऊन जातो. त्यानंतर दुसरा रोबोट जो आहे तो बॉक्सला इथून पिक करतो आणि ह्या बाजूला खाली जे पॅलेट आहे त्याच्यावरती ठेवून देतो. अशा पद्धतीने इंडस्ट्रीमध्ये सुद्धा जे कन्व्हेअर्स आहेत ते वापरले जातात. आणि इथे आपण बघू शकतो की कन्व्हेअर बेल्ट आणि त्याच्यावरती ठेवलेलं बॉक्स जे आहे तो कशा पद्धतीने मूव्ह करतो याचं सिम्युलेशन सुद्धा आपण रोबोटिके सॉफ्टवेअरमध्ये बघितलं आहे. आणि हेच तुम्ही जे पिक अँड प्लेसचं ऑपरेशन आहे त्याच्यासोबत सुद्धा इंटिग्रेट करू शकता. हा कन्व्हेअर तिकडे सुद्धा तुम्ही लावून बघू शकता.